दान करी जरी सेवा निष्फळ होई, मनी अशांतता आणि दग्धता कवड उपाये जाई, मुनी सांगावे काय करावे दुःख सकळ हे गाई, महर्षी व्यासे कथिले तेव्हा माय वज्रेश्वरी ध्याई, माय वज्रेश्वरी ध्याई, हो माय वज्रेश्वरी ध्याई. व्यास मुनींनी यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलंय आणि ते त्यांना आश्वस्त करतायत की अशी एक शक्ती आहे की तुझं सगळं दुःख हरण करून तुला ती आनंद प्राप्त करून देईल, आणि ती वज्रेश्वरी शक्ती म्हणजे वज्रेश्वरी देवी आहे. तिची तू उपासना कर, तिची आराधना कर, तिला शरण जा, तुझ्या मनाला ती शांती नक्की देईल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पूर्वी वशिष्ठ ऋषींनाही एकदा असंच काहीसं दुःख झालं होतं आणि त्या दुःखाचं हरण या वज्रेश्वरी देवीने केलेलं आहे, तेव्हा तू तिला शरण जा. महर्षी व्यासे केले कथन, दुःख मूळ होईल भग्न, होशील तू अतिपावन. कृपा करी मातेची, तू त्या मातेला शरण जा. त्रेतायुगातली गोष्ट आहे. सप्तऋषींपैकी एक असलेले, सर्वात श्रेष्ठ असलेले असे वशिष्ठ ऋषी होते आणि अतिशय अनुष्ठान आणि तप करून त्यांना अलौकिक तेज आणि दैवी सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं. आणि वशिष्ठ ऋषी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्रांचे ते गुरु होते. त्यांना अनेक मंत्रांची माहिती होती आणि समयानुरूप नवीन मंत्र तयार करायचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. आपलं ज्ञान आणि तपस्वी आणि ज्ञानी असून आपलं ज्ञान लोकाभिमुख, लोकांसाठी खर्च करण्याची त्यांची वृत्ती होती. भक्ती आणि ज्ञान समाजाभिमुख करण्याचं महत्वाचं काम या वशिष्ठ ऋषींनी केलेले. भक्तिप्रिय जो ज्ञानी, सप्त ऋषींच्या मध्ये ही जो श्रेष्ठ, तपस्वी जन कल्याणी, तपस्वी जन कल्याणी, वंदावा तो सदा गुरु वशिष्ठ. असे वशिष्ठ ऋषी त्या काळात होते. आणि त्याच काळात तानसा नदीच्या खोऱ्यामध्ये उग्रासूर नावाचा एक दैत्य राज्य करत होता. त्या उग्रासुराला कलिकाल आणि सिंहमार असे 2 पुत्र होते. या अधर्मी पापीपणाच्या बाबतीत ते आपल्या बापसे बेटा सवाईत असे होते. म्हणजे बघा की काळानुरूप दैत्य प्रवृत्तीचं स्वरूप बदलत चालले, पण माणसाच्यातली दैत्य प्रवृत्ती काही नाहीशी झालेली नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी राक्षसांचं वर्णन करताना तो अजय महाकाळ होता, त्याला 4 हात होते, असे मोठे मोठे डोळ, असं वर्णन केलं जायचं. आजकाल आपण पेपरात ऐकतो की मंत्री पुत्रांनी मध्यदुंड अवस्थेत झोपडी म्हणजे रस्त्यावर झोपलेल्या लोकांना चिरडलं. या मंत्र्यांचे म्हणजे या मुलांचे वडील एखाद्या कुठच्यातरी याचे नगरसेवक असतात किंवा काही असतात. म्हणजे ही राक्षसी प्रवृत्ती आहे, ही त्या काळापासून चालत आलेली आहे. आणि हे कलिकाल आणि सिंहमार जे होते ते बायका मुलींना पडवून न्यायचे. ऋषी मुनी याग करायला लागले की त्यात विघ्न आणायचे, त्यांचे यज्ञ उधळून लावायचे. सर्वसामान्य माणसांच्या काय शेतात सगळं उगवलेले असेल ते घेऊन यायचे. म्हणजे पृथ्वीवर अधर्म, अनाचार, पाप सगळीकडे निर्माण झालं होतं आणि त्या पापाच्या भाराने पृथ्वी कापायला लागली होती. कलिकालन सिंह मारते यांच्या योगे पाप फारते, कलिकालन सिंह मारते यांच्या योगे पाप फारते, अमंगलाते सदा तारते, संतोषाते सदा मारते, पृथ्वी थरथर कापू लागली, दैत्य कृतीने दुःखी झाली, काय करावे संभ्रमित झाली, असुर कृतीने दुःखी झाली, असुर कृतीने दुःखी झाली, असुर कृतीने दुःखी झाली. पण समाजात जशी दुष्ट प्रवृत्तीची माणसं असतात तशी सज्जन माणसंही असतात आणि म्हणून या पृथ्वीचा समतोल अजून चाललेला आहे. हे आश्रम इथे चालतात. म्हणजे एक उदाहरण देते मी की आता आपण ह्या ठिकाणी यायला लागले काही कारणाने, ती वृत्ती
आणि इथे आलेल्या लोकांना आपलं समजून आपलंसं करून त्यांना जगण्याची नवी उमेद देण्याची वृत्ती, हा सज्जन आणि दुष्ट याच्यातला फरक आहे. तर त्या कलिकाल आणि सिंहमार यांचा वध करून पृथ्वीला पापापासून मुक्त करायचं, ह्याच्यासाठी सर्व साधू संत, धर्मरक्षक, सज्जन लोक एकत्र आलेत आणि विचार करतायत की आता काय बरं करावं आपण. आणि मग पार्वतीसह उमारमा असा त्रिचंडी याग करायचं ठरलं. आणि ह्या त्रिचंडी यागाचं आचार्यपद वशिष्ठ ऋषींना देण्यात आलं, की जे सर्व मंत्रांचं सामर्थ्य जाणत होते आणि समयानुरूप नवीन मंत्र निर्माण करण्याची शक्ती त्यांच्याकडे होती. त्रिचंडी याग करायचं ठरलं. त्रिचंडी याग म्हणजे काय, तर रजतम सत्व ह्या 3 गुणासह बलिदानपूर्वक त्या शक्तीला आवाहन करून एक अफाट मोठी ताकद निर्माण करायची आणि ती ताकद ह्या कलिकाल आणि सिंहमार यांच्या समोर शक्ती ती निर्माण करून त्यांचा निखात करायचा आणि पृथ्वीवर परत रामराज्य निर्माण करायचं. यासाठी एक मोठा यज्ञ करायचा ठरला. आता हा यज्ञ कुठे करायचा, तर मंदाग्नी पर्वताजवळ तेजजा नावाची एक नदी वाहत होती. त्या नदीच्या काठी हा परिसर अत्यंत पवित्र होता, पण या कलिकाल आणि सिंहमार यांच्या पापी वृत्तीने तोही अमंगल होत चालला होता. त्या नदीच्या काठी हा यज्ञ करायचा असं ठरलं. यज्ञ करायचं ठरलं आणि यज्ञाची जोरदार तयारी सुरू झाली. विटांवर विटा रचून यज्ञवेदी उभारण्यात आली आहे. सर्व ऋषी मुनींना, यक्ष, किन्नर सगळ्यांना आमंत्रण धाडली गेली आहेत. ऋषी मुनींच्या राहण्यासाठी पर्णकुट्या उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्या भोजनासाठी पाकशाळा, भोजनशाळा उभारण्यात आल्या आहेत. सगळीकडे पताका लागल्या आहेत, सगळीकडे शुभचिन्ह लागलेली आहेत, रांगोळ्या घातलेल्या आहेत आणि आता यज्ञाची सुरुवात करायची आहे. यज्ञ जसा जसा जवळ येऊ लागलाय तसं ऋषी मुनींचं आगमन सुरू झालेलं आहे. सगळीकडे सनई चौघडे लागलेले आहेत. ऋषी मुनी जोरजोरात सगळे मंत्र म्हणतायत. सगळीकडे असं प्रसन्न मस्त वातावरण, पवित्र असं निर्माण झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदी मंत्रांच्या साह्याने अग्निदेवतेला आमंत्रण देण्यात आले. अग्निदेवता त्या ठिकाणी प्रकट झाले. नंतर पुण्यवाचन झाले, गणेश पूजन झाले, ग्रहणोत्सव झाले आणि त्या ठिकाणी वज्रेश्वरीचा कपिलेश्वर, तुंगारेचा तुंगारेश्वर, वैतरणीकाठचा नागनाथ अशा देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. आणि जणू प्रति कैलासाचं स्वरूप त्या यज्ञाच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि आता यज्ञाचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसे तसे जे ऋषी मुनी आहेत ते देवतांना आवाहन करतायत, काली मातेला आवाहन करतायत की काली माते आता तू या ठिकाणी ये, प्रकट हो. जय काली माते जय जगदंबे, जय काली माते जय जगदंबे, वंदन प्रेमाचे घेई माझे, जय काली माते. दुष्टांचा संहार भक्तांचे रक्षण, दुष्टांचा संहार भक्तांचे रक्षण, आयुधेही पूर्ण आठी हाती, जय काली माते जय जगदंबे, वंदन प्रेमाचे घेई माझे, जय काली माते. प्रसन्न हो माते दे चुडे दान, प्रसन्न हो माते दे चुडे दान, सौभाग्य रक्षण तुझं करी, जय काली माते जय जगदंबे, वंदन प्रेमाचे घेई माझे, जय काली माते. एका जनार्दनी कालीसी शरण, एका जनार्दनी कालीसी शरण, काली आणि राम एक रूप, काली आणि राम एक रूप, जय काली माते जय जगदंबे, वंदन प्रेमाचे घेई माझे, जय काली माते जय काली माते जय काली माते. जगदंब माता की. आणि त्या मातेला आवाहन करतायत की आई तू जगताचं रक्षण करणारी आहेस, तू सर्व मांगल्य प्रदान करणारी आहेस, तू असुरांचा वध करणारी आहेस. आजपर्यंत तुझा लौकिक ऐकून आहोत, आता पृथ्वीवर पापाचा भार अतिशय वाढलेला आहे. आता तू ये आणि आम्हाला ह्या पापाच्या भारातून मुक्त कर, या कलिकाल आणि सिंहमाराचा वध कर आणि आम्हाला याच्यातून मुक्त कर. असा छान यज्ञ आता सुरुवात झाली आहे यज्ञाला आणि अतिशय मंगल वातावरणात हा यज्ञ चाललेला आहे. पण देवांचा राजा इंद्र याला अजाणतेपणी आमंत्रण करायचं राहून गेले
आणि त्यामुळे इंद्र अपमानित झालेला आहे. आवाहनच केले इंद्रा प्रमाद घडला तेव्हा. आवाहनच केले इंद्रा प्रमाद घडला तेव्हा. सुरेंद्राने क्रोधे आणली, सुरेंद्राने क्रोधे आणली, अगणित विघ्ने तेव्हा तेव्हा, अगणित विघ्ने